41 वरती आपल्याला लँग्वेज स्टडी दिलेली आहे. या लँग्वेज स्टडी मध्ये तुम्ही बघताल आपल्याला आधी सुरुवातीला 3 उदाहरण वाक्य दिलेले. काय दिलेले? वाक्य. काय दिलेले? सेंटेन्सेस दिलेले आहेत. तुम्ही जर ते वाचले तर सुरुवातीला इथे तुम्हाला दिसतंय का काय आहे? पास्ट, हे प्रेझेंट आणि हे फ्युचर. या 3 काळामध्ये वाक्य तुम्हाला दिलेले. बघा पास्ट टेन्स मध्ये वाक्य कोण वाचतं? वाचा कोणीतरी वाच. He lived in a hole. हां, he lived in a hole. प्रेझेंट मध्ये वाच. He lives in a hole. हां, he lives in a hole. आणि फ्युचर मध्ये वाच. He will live in a hole. He will live in a hole. Sit down. आता बघा या तीनही वाक्यामध्ये क्रियापद कोणती कोणाला सांगता येईल का? ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड सांगा या वाक्यातले. सांग. Lived. हां, Lived. हां, Will live. will live. lived, lives आणि will live या पद्धतीने वाक्याचे तुम्हाला मी क्रियापद दाखवलेले आहे. या क्रियापदाचा आपण जर वाक्यांचा अर्थ बघितला तर पहिलं वाक्य हे भूतकाळाचं आहे. कोणत्या काळाचं आहे? भूतकाळाचं वाक्य. ही लिव्ड इन अ होल म्हणजे काय? तो बिळात राहत होता. हो की नाही? त्याच्यानंतर वर्तमान काळाचं ही लिव्स इन अ होल म्हणजे तो बिळात राहतो. आणि फ्युचर मधलं तो बिळात राहणार. तो बिळात राहणार. या पद्धतीने हे सिंपल सेंटेन्सेस आहे. आता या वाक्यामध्ये आलेले जे क्रियापद आहे त्या क्रियापदांवरतीच आधारित आपल्याला खालचा एक चार्ट दिला जाईल. तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. म्हणजे आपल्याला मूळ क्रियापदाला पास्ट फॉर्म मध्ये आणि फ्युचर मध्ये त्याचं कोणतं रूप येतं ते लिहायचं आहे. सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा. ज्या वेळेला वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापद असते तुम्हाला सांगितलेलं आहे मी. हे मूळ क्रियापद आहे. आता तुम्हाला इथे बाजूला एक क्रियापदाला ईएस लावलेलं दिसतंय का? यस लावलेलं दिसतंय. आपल्याला असं का लिहावं लागतं? तर बघा आपण प्रोनाउन शिकलो का? कोणते कोणते प्रोनाउन आहेत? हां सांगा. आय, वी, अजून आय, वी, दे, अजून शी, इट, दे, ही. तृतीय पुरुष एकवचनी करता असतो ज्याला थर्ड पर्सन म्हणतात. त्यावेळेला थर्ड पर्सनचे कोणते आहेत प्रोनाउन? ही, शी आणि इट. हे जे 3 थर्ड पर्सन सिंग्युलर पर्सन त्याच्या पुढे क्रियापदाला यस किंवा यस लागतो. म्हणजे लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे. ही, शी, इट किंवा नावं आपण जे नावं लिहितो आपले नावं लिहितो त्या नावांच्या पुढे काय लावतात क्रियापदाला? यस किंवा यस. समजलं? आता आपल्याला त्याचे पास्ट फॉर्म लिहायचे आहे. पास्ट फॉर्म पण खूप सोपे आहे. ज्या वेळेला रेग्युलर हे वर्ब असतं त्यावेळेला रेग्युलर वर्ब मध्ये क्रियापदाला ईडी किंवा डी किंवा आयईडी लागतं. काय काय लागतं? डी, ईडी आणि आयईडी. जसं पहिल्या उदाहरणामध्ये तुम्ही बघा लाईटला काय लागलंय? डी लागलं म्हणजे लाईट झालं. काय लागलं? डी. आता बघा दुसरं आपण लिहून ठेवलं होतं की इथे लव हा शब्द आहे त्याला यस लागलं इथं फक्त आणि इकडे काय लागलं? डी. काय झालं? लव. काय झालं? लव. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भविष्य काळामध्ये मूळ क्रियापद काय लागतं? विल किंवा शाल. शाल कुठे लागतं? तर आय जर असेल आय शॉल लिव्ह, आय विल, आय शॉल लव. कळलं का? त्याच्यानंतर आता पुढचं क्रियापद आहे आन्सर. आता आन्सर जर ही असेल तर काय लागले ते? वर्तमान काळात हिच्या पुढे आन्सर्स. काय लागले? आन्सर्स. आणि त्याच्यानंतर पास्ट टेन्स काय होतं त्याचं? ईडी ला काय लागतं? आन्सर्ड. INSWERED. काय होतं इथे? आन्सर्ड. इथे आपण ERED काय होतं? आन्सर्ड. आणि मग भूतकाळ काय लागतंय? विल आन्सर्ड. काय लागतं? विल आन्सर्ड. आता पुढे इथे पहिला शब्द आहे स्कॅम्पर. मग स्कॅम्परच्या पुढे काय लागतं? पुढे स्कॅम्पर्ड आणि इथे काय लागतं? विल स्कॅम्पर. काय लागतं? Will scamper. कळलं का? एक गोष्ट लक्षात ठेवायची. ज्या शब्दामध्ये ऑलरेडी ई आलेलं आहे तिथे फक्त काय लागतं? डी. इथे आलेलं होतं की नाही ई म्हणून इथे डी लागलं. आणि बाकी कुठे आहे का? इथे पण ई होतं म्हणून इथे फक्त डी लागलं. इथे आहे का? नाही. मग त्यावेळेला काय लागतं? ईडी. कळलं का? ईडी. ज्या शब्दाच्या म्हणजे वर्डच्या शेवटी वाय असतं जसं कॅरी. काय? कॅरी शब्द आहे. तर कॅरी शब्दाच्या तिथे बघा इथे शब्द लिहून दाखवते मी कॅरी. तर हे वाय निघतं आणि तिथे काय लागतं? IED. काय लागतं? IED. कळलं का? कॅरीड. काय? Carried. वाय निघलं आणि कॅरीड. आणि बाकीच्या ठिकाणी आता तुम्ही बघितलं कसं काय लागलंय फक्त ईडी आणि डी. कळलं का? हे पास्ट फॉर्मचं झालं. पास्ट टेन्स मध्ये या प्रकारची क्रियापद येतात. जसं इथे आहे दिसलं तुम्हाला ईडी लागले. आता पुढे आपल्याला जो दुसरा कॉलम त्यांनी करायचा सांगितलेला ठीक आहे बघा. आता इथे तुम्हाला दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये इरेग्युलर जे पास्ट टेन्सचे वर्ड आहे वर्ब आहे कोणते येतं? जे इरेग्युलर आहे म्हणजे त्याच्यामध्ये पास्ट मध्ये ते पूर्ण शब्दच बदलतो. इथे जसं तुम्ही
बघितलं की फक्त शब्दाला ईडी किंवा विल लागलेले आहे. इथे आपल्याला फ्युचर टेन्स मध्ये बदलत नाही. मला सांगितलं फ्युचर टेन्स मध्ये फक्त विल लागतं आणि मूळ क्रियापद येतं, परंतु पास्ट फॉर्म बदलतो त्याचा, म्हणजे शब्दच पूर्णपणे बदलतो. मग असे कोणते क्रियापद आहेत ते क्रियापद आपण बघणार. बघा इथे पहिला शब्द आहे गो. काय Go. आणि त्याचं मी जसं सांगितलं थर्ड पर्सन असेल तर त्यावेळेला काय लागतं क्रियापदाला यस किंवा यस. इथे दिसतंय का गोज? दिसतंय. आता त्याचं काय झालंय पास्ट मध्ये वेंट. काय झालेलं आहे वेंट. आता पुढचं क्रियापद कोण आहे वाच बरं सांग पापा. कम. काय आणि दुसरं त्याचं काय आलेलं आहे कम्स. ऑलरेडी आपल्याला त्यांनी लिहून दिलेलं कम्स. कळलं का? आता त्याचा पास्ट फॉर्म कोणाला येईल का शिकवलेत मी बघा. सांग केम. व्हेरी गुड. काय पास्ट फॉर्म केम. कमचं काय झालंय केम. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विल कम. आता ईटचा पास्ट फॉर्म शिकवलेला आहे मी. काय आहे एट. व्हेरी गुड. एट. आणि याच्यामध्ये काय येणार फ्युचर मध्ये आधी. हा चल. आता तुम्हाला पास्ट फॉर्म दिलेला आहे, म्हणजे पास्ट फॉर्म मधलं जर एखादं क्रियापद असेल तर तुम्हाला त्याचं मूळ क्रियापद सांगता आलं पाहिजे. आता गेवचं मूळ क्रियापद काय असेल मग सांग गिव्ह. व्हेरी गुड. काय आहे गिव्ह. आणि भविष्य काढता येईल विल गिव्ह. पुढे शेवटी एक शब्द दिलेला आहे आपल्याला, पास्ट फॉर्म पण दिलेला आहे आणि मूळ क्रियापद पण आलेलं आहे. बघा मूळ क्रियापद काय आहे फ्लाय. मूळ फ्लाय आणि फ्लाईज. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं जिथे वाय येतं तिथे काय आलेलं आहे बाबा IES आलंय ना. वाय जर असेल वाय काढून टाकायचं, आय जोडायचं आणि एस जोडायचं. इथे फ्लाईज दिसलं फ्लाईज. मग आता त्याचं काय भूतकाळात करू फ्ल्यू. काय फ्ल्यू. आणि मग भविष्य काळात काय येईल विल फ्लाय. तर या पद्धतीने आपण आपला कॉलम कंप्लीट केलेला आहे. हा कॉलम पाठ केल्यानंतर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्य तुम्ही सहज करू शकता. आता जसं इथे बघा पहिलं आपण कॉलम घेऊया प्रेझेंट टेन्सचा. कोणता पद्धतीने वाक्य. आता इथे आन्सरचं वाक्य करूया. काय वाक्य होते कसं वाक्य तयार होईल सांग साकीब मोठ्याने सांग. आय आन्सर द क्वेश्चन. साध्या वर्तमान काळात काय वाक्य झालं